सर भरोसे की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू एक कातिल में है। सर्वात प्रथम मी दिल्ली या ठिकाणी विद्यार्थ्यांवर झालेला अमानुष लाठीचार्ज याचा प्रथम मी निषेध करतो। दिल्ली या ठिकाणी समस्त विद्यार्थ्यांच्या वतीने शांत पद्धतीने आंदोलन चालू होतं, ते चिरडून टाकण्याचं काम या जातीवादी सरकारने केलेलं आहे। त्या ठिकाणी वांचूक सर यांची बळजबरीने उचल मागणी केली, त्याचा सुद्धा मी निषेध करतो। हा देश विद्यार्थ्यांचा आहे का या राजकारण्यांचा आहे? जर विद्यार्थी आपलं घरदार सोडून त्या ठिकाणी शांत पद्धतीने उपोषण करत असतील तर त्यांना दाबण्याचा प्रयत्न का करण्यात येतोय? नेटचा पेपर फुटला, त्या पेपरच्या टेन्शनमुळे 18 विद्यार्थ्यांनी आपला जीव दिला। आज त्यांच्या आईबापांच्या जीवावर काय बीतत असेल याचा सुद्धा विचार या सरकारने केला पाहिजे। या पुढील काळामध्ये या भारतातील सर्वच विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आहे। त्यासाठीच सर्व भारतीयांनी आता जागरूक होणं गरजेचं आहे। आपली जात, आपला धर्म, आपला पंथ, आपला पक्ष बाजूला ठेवून एक भारतीय म्हणून आता सर्वांनी पुढे येणं गरजेचं आहे। जर येत्या काही दिवसामध्ये धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला नाही तर येणाऱ्या 31 तारखेला या अहिल्यानगर कार्यालय या ठिकाणी आम्ही समस्त भारतीयांच्या वतीने, भारतीय नागरिकांच्या वतीने महामोर्चा काढणार आहोत। सर्वप्रथम मी भारतीय नागरिक आणि आरपीआय पक्षाच्या वतीने जे आंदोलन चालू आहे त्यांना पाठिंबा देते आणि सोनम वांगचुक सरांवर जे लाठीचार्ज झाला त्याबद्दल तीव्र शब्दात निषेध व्यक्त करते। ज्या वेळेस 18 दिवस झालं सोनम सरांचं उपोषण चालू आहे तरी पण सरकार त्या उपोषणाकडे जरा सुद्धा लक्ष देत नाही। आधीच्या काळामध्ये, ब्रिटिश काळामध्ये गांधी ज्या वेळेस उपोषणाला बसत होते त्यावेळेस ब्रिटिशांना गांधी मरतील काय ह्याची भीती वाटत होती, म्हणून ते त्यांच्या मागण्या रास्त करायच्या। पण ह्या वेळेस 18 दिवस उपोषण चालू असून पण मोदी सरकार वांगचुक सरांकडे जरा सुद्धा लक्ष देत नाहीये। म्हणजे ह्या सरकारला माणसं मेले काय आणि जगले काय याचं काहीच घेणं देणं नाहीये। त्यासाठी आपण इथं जमलेल्या सगळ्यांनी आणि भारतीय नागरिकांनी एकच वाक्य, ब्रीद वाक्य केलं पाहिजे, मोदी हटाव देश बचाव। जर हे केलं तरच आपलं इन फ्युचर चांगलं राहील। आता जी परीक्षा फुटली, नीटचे पेपर झाले, आज कित्येक पालक लेकरांसाठी आपली शेत जमीन विकतात, लोन काढतात आणि लेकरांना शिक्षण शिकवतात। आणि जर त्याच वेळेस जर असे पेपर फुटीचे प्रकार आले समोर तर लेकरांची निराशा होती, आई बापांचं सगळं स्वप्न संपुष्टात येतं आणि मग कित्येक पोरं आपली आत्महत्या करतात। जर प्रत्येक वेळेसच पेपर फुटले आणि आत्महत्या केली तर हे सरकार त्यावेळेस तरी पण शांत बसणार नाही का? म्हणजे लेकरांचा जीव त्यांना महत्वाचा नाहीये का? जर शिक्षण जर पैशाच्या ह्याच्यावर जर झालं तर आपल्या येणाऱ्या काळामध्ये कित्येक मोठे माणसं शिकून जातील, पण गरिबांच्या लेकरांचं काय? त्यासाठी सरकारने धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा द्यावा आणि त्यांना लवकरात लवकर आमच्या मागण्या रास्त कराव्या। जय भीम, जय भारत। दिल्लीत झालेलं आंदोलन, त्या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली, त्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत। नीटची परीक्षा फुटली म्हणून किती विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, त्याचा विचार कोण करणार? जोपर्यंत शिक्षक मंत्र्याचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही काही दिवसामध्ये मोठं आंदोलन छेडू। भारतीय नागरिकांच्या वतीने महामोर्चा काढणार आहोत।